नमस्कार, मी शिवम बोरकर गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आपल्याला आज बघायचं आहे अँगल बायसेक्टर थेरम। बोर्डाच्या पेपरच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असा थेरम। या थेरममध्ये आपल्याला काय विचारलं जातं आणि याला कशा पद्धतीने लिहायचं, तर बघा काय करता येईल या थेरममध्ये। तर थेरम आपल्याला दिलेला आहे, थेरमचं नाव आहे अँगल बायसेक्टर थेरम। तर बघा काय म्हणणं आहे की हा जो अँगल बायसेक्टर आहे कोण रे सी हा काय करतो, त्याच्या अपोजिट वाल्या साइडला म्हणजे कोणाला AB ला सेम रेशिओ मध्ये डिवाइड करतो, पण कोणाच्या रिमेनिंग टू साइडच्या म्हणजे काय AE अपॉन EB इक्वल्स टू AC अपॉन CB। तर हे झालं आपलं जे अँगल बायसेक्टर थेरम आहे त्याचं स्टेटमेंट। मग स्टेटमेंट मध्ये काय लिहिणार आपण, द angle bisector of an angle काय करतो, divides opposite side of triangle in the ratio of remaining sides। थेरमचं म्हणणं आहे हा जो अँगल बायसेक्टर आहे सीई रे हा काय करतो, त्याच्या अपोजिट साइड मधला अपोजिट साइडला काय करतो, डिवाइड करतो कोणाच्या इक्वल रिमेनिंग टू साइडच्या म्हणजे AE अपॉन EB इक्वल्स टू AC अपॉन BC। त्याच्यानंतर काय असते आपलं गिवन। गिवन मध्ये आपण लिहिणार इन ट्रायंगल ABC हा जो रे आहे रे CE इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल, कोणता अँगल आहे BCA, अँगल BCA दॅट इज त्याला आपण लिहू शकतो हा जो अँगल आहे अलीकडचा ACE आणि BCE दोन्ही कसे आहेत, इक्वल आहेत। अँगल बायसेक्टरचं काम आहे की त्या अँगलला दोन इक्वल पार्ट मध्ये काय करायचं, डिवाइड करायचं। या ठिकाणी आपण लिहू शकतो अँगल ACE इक्वल्स टू अँगल BCE। त्याच्यानंतर असते आपलं टू प्रूफ। आपल्याला काय प्रूफ करायचं, तर आपल्याला प्रूफ करायचं AE अपॉन EB इक्वल्स टू AC अपॉन CB। त्याच्यानंतर असते आपलं कन्स्ट्रक्शन। तर बघा या ठिकाणी आपला जे ओरिजिनल ट्रायंगल होता तो होता ABC। त्याच्यानंतर आपण कन्स्ट्रक्शन काय केलं की या रे CE ला एक काय काढली, पॅरलल लाईन काढली, कोणती लाईन BD, जी पास केलेली आहे कोणत्या पॉइंट मधून B मधून। त्याच्यानंतर काय केलं की हे जे ओरिजिनल साइड होती आपली AC याला काय केलं, एक्सटेंड केलं आपण। कुठपर्यंत एक्सटेंड केलं, जोपर्यंत D ला काय होत नाही, इंटरसेक्ट होत नाही तोपर्यंत काय केलं आपण त्या AC ला एक्सटेंड केलं। या ठिकाणी काय करणार आपण, ड्रॉ अ लाईन पॅरलल टू रे CE थ्रू पॉइंट B। तर आपण या रे CE ला काय काढले, एक पॅरलल लाईन काढली जी कुठून जाते, B मधून जाते। त्याच्यानंतर काय केलं, एक्सटेंड AC इज सो इट इंटरसेक्ट करते AC कोणाला, ऍट पॉइंट D या ठिकाणी काय करते, इंटरसेक्ट करते। त्याच्यानंतर हे झालं आपलं कन्स्ट्रक्शन। याच्यानंतर असते आपलं प्रूफ। तर प्रूफ मध्ये काय लिहिणार आपण, तर बघा या ठिकाणी ही जे आपला रे आहे C आणि ही जी साइड आहे BD ह्या दोन्ही एकमेकाला काय आहेत, पॅरलल आहेत। त्याच्यानंतर ही जी तो आपली लाईन आहे AD ही या दोन्हीची काय झाली, ट्रान्सव्हर्सल झाली। म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार रे CE पॅरलल साइड, कोणत्या साइडला पॅरलल आहे, BD, आणि त्याची जी ट्रान्सव्हर्सल आहे AD इज देअर ट्रान्सव्हर्सल। तर बघा यावरून आपण असं लिहू शकतो की हा जो अँगल आहे आपला ACE हा वाला अँगल, त्याच्यानंतर अँगल ADB हा वाला अँगल दोन्ही इक्वल होतात। काय कारण हे दोन्ही कोणते अँगल होतात, करस्पॉन्डिंग अँगल। तर बघा हे जे कन्सेप्ट आहे
टू पॅरल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल मधला जर दोन लाईन एकमेकाला पॅरल दिलेल्या असतील आणि ही त्याची ट्रान्सव्हर्सल असेल तर बघा हे अँगल झाल्याच्या नंतर एक अँगल सोडून द्यायचा, हा अँगल, हे दोन अँगल होतात करस्पॉन्डिंग अँगल आणि ज्याचे मेजर कसे असतात इक्वल असतात. म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार अँगल ACE इक्वल्स टू अँगल ADB. काय लिहिणार? अँगल ACE इक्वल्स टू अँगल ADB. आणि याचं कारण काय आहे? करस्पॉन्डिंग अँगल. आणि याला देणार आपण इक्वेशन नंबर फर्स्ट. सिमिलरली बघा पुन्हा तीच रे आणि तीच साइड एकमेकाला काय आहे? पॅरलल आहे, बट यावेळेस चेंज होणार त्याची ट्रान्सव्हर्सल. म्हणून या ठिकाणी लिहिणार आपण की रे सीई पॅरलल साइड बीडी. बट आता ट्रान्सव्हर्सल कोण झाली त्याची? बीसी इज देअर ट्रान्सव्हर्सल. तर या ठिकाणी बीसी काय झाली? त्याची ट्रान्सव्हर्सल. तर बघा या ठिकाणी हा जो अँगल आहे कोणता? ECB हा वाला अँगल. त्याच्यानंतर अँगल CBD हे अँगल होतील इंटेरियर अल्टरनेट अँगल. हे कोणते अँगल होतील? इंटेरियर अल्टरनेट अँगल. आणि याचे मेजर कसे असतील? इक्वल असतील. ज्या पण वेळेस अशा दोन पॅरलल लाईन दिलेल्या असतील तर या टाइपचे अँगल होतात इंटेरियर अल्टरनेट अँगल. तर बघा या ठिकाणी आपण लिहू शकतो की अँगल ECB इक्वल्स टू अँगल CBD. इथं लिहिणार काय कारण आहे? इंटेरियर अल्टरनेट अँगल. आणि याला देणार इक्वेशन नंबर सेकंड. तर बघा या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे? या ठिकाणी आपल्याला गिवन आहे की हा अँगल बायसेक्टर आहे आणि हे दोन अँगल एकमेकाला कसे असणार आहेत? इक्वल असणार आहेत. आणि आपण इथं फर्स्ट इक्वेशन मध्ये प्रूव्ह केलं की हा जो अँगल आहे ACE हा इक्वल आहे कोणाच्या? ADB म्हणा किंवा CDB म्हणा, हे दोन अँगल इक्वल आहेत. आणि सेकंड इक्वेशन मध्ये आपण असं दाखवलं हा अँगल आणि हा अँगल काय आहे? इक्वल आहेत. याचा अर्थ हे दोन अँगल इक्वल आहेत, हा याच्या बरोबर आहे आणि हा दोन्ही कसे आहेत? इक्वल आहेत. याचा अर्थ हे दोन्ही पण कसे असतील? इक्वल असतील. म्हणून फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड आपण असं लिहू शकतो की अँगल CDB आणि CBD कसे आहेत? इक्वल आहेत. अँगल CBD इक्वल्स टू अँगल CDB. याला देणार आपण इक्वेशन नंबर थर्ड. तर बघा या ठिकाणी या ट्रँगल मध्ये बोलत आहे आपण CBD मध्ये, इन ट्रँगल CBD. तर बघा या ठिकाणी इक्वेशन थर्ड मध्ये आपल्याला दिलेलं आहे हा जेवढा अँगल आहे तेवढा हाच आहे. म्हणजे मला सांगा हा जो ट्रँगल बनत आहे हा कोणता बनत आहे? आयसोस्केल ट्रँगल. तर आयसोस्केल ट्रँगलची प्रॉपर्टी काय? कॉन्व्हर्स ऑफ आयसोस्केल ट्रँगल, की जर टू अँगल इक्वल असतील तर त्याच्या अपोजिट साइड या देखील कशा असतील? इक्वल असतील. म्हणून या ठिकाणी लिहिणार आपण इन ट्रँगल CBD साइड BC इक्वल्स टू साइड CD. या ठिकाणी देणार इक्वेशन फोर्थ. आणि हे कशावरून लिहिलं? अपोजिट साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रँगल. त्याच्यानंतर बघा की आता हा जो ट्रँगल आहे आपला ABD, याच्यामध्ये हा जो रे आहे या साइडला काय आहे? पॅरलल आहे. म्हणजे या ठिकाणी आपण कोणता थेरम लावू शकतो? BPT थेरम लावू शकतो. हा जो रे आहे या साइडला काय आहे? पॅरलल आहे. म्हणून या ठिकाणी आपण कोणता थेरम लावू शकतो? BPT. मग काय लिहिणार बोला? या ठिकाणी लिहिणार आपण रे CE पॅरलल साइड BD. कोणाबद्दल बोलत आहे? इन ट्रँगल ABD. त्याच्यानंतर बाय BPT थेरम याला काय लिहू शकतो आपण? AE अपॉन EB इक्वल्स टू AC अपॉन CD. म्हणून या ठिकाणी लिहिणार AE अपॉन EB इक्वल्स टू AC अपॉन CD. आणि कशाने लिहिलं? फ्रॉम BPT थेरम. कशावरून लिहिलं? BPT थेरम. त्याच्यानंतर बघा इक्वेशन फोर्थ काय म्हणते? या ठिकाणी बघा BC ची लेंथ जेवढी आहे तेवढी कोणाची आहे? CD ची आहे. म्हणून या ठिकाणी आपण CD च्या जागी काय लिहू शकतो? BC लिहू शकतो. मग या ठिकाणी येणार AE अपॉन EB इक्वल्स टू AC अपॉन काय येणार? BC. आणि हे कशावरून लिहिलं आपण?
फ्रॉम इक्वेशन 4. फ्रॉम इक्वेशन 4. तर बघा या ठिकाणी आपल्याला जे प्रूफ करायचं सांगितलं होतं ते आलं AE अपॉन EB इक्वल्स टू AC अपॉन CB. या ठिकाणी आपला आन्सर आलेला आहे. हेन्स प्रूफ. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.